निरहंकारी जीवन, अहंकारापासून मुक्ती, फ्रीडम फ्रॉम इगो. अहंकार हा मानवी जीवनातला सर्वात मोठा विषय आहे. जर एखादा माणूस सारखा मी असा, मी तसा, मी अमुक केलं, मी तमुक केलं, केवळ मीच ते करू शकतो, अशासारखी विधाने करू लागला की त्या मानवाला अहंकारी म्हटले जाते. अहंकार ही जीवनातील सर्वात मोठी धोंड आहे. अहंकार दुसऱ्यात मिसळू देत नाही, इतरांना समजावून घेत नाही. अहंकारी व्यक्तीच्या आतमध्ये इतरांना अजिबात स्थान नसते. अहंकारी व्यक्तीस स्वतःच्या कार्याबद्दल अतिरिक्त गर्व वाटत असतो. तिचा स्वभावच गर्विष्ठ बनतो आणि तो गर्व तिच्या वागण्या बोलण्यातून प्रकट होत असतो. समोरच्या माणसास अहंकारी व्यक्तीच्या अहंकाराचा दर्प जाणवत असतो. अहंकाराचे तोटे. अहंकारी व्यक्ती नम्र असत नाही, नेहमी ताठ राहते, त्यामुळे तिचे इतरांशी जमत नाही. अहंकारी स्वतःच्याच विश्वात रममान असतो. उंबरातील किड्यांचे जसे उंबर हेच एक विश्व असते, तसे अहंकारी माणसाचे होते. त्याच्या विशिष्ट कल्पनांचे, विचारांचे एक संकुचित विश्व बनवतो. त्याच्या भोवती एक जाड कवच निर्माण करतो आणि त्यातच तो रममान होतो. हे कवच जितके जाड, अभेद्य असेल, तितका त्याचा अहंकार जास्त प्रमाणात असतो. अहंकारी माणूस सत्ता समायोजन किंवा तडजोड करू शकत नाही. त्याच्या जीवनात इतरांना स्थान नसते. दोन माणसे जेव्हा एकत्र येऊन परस्परांच्या सहवासात एकत्र राहतात, उदाहरणार्थ पती पत्नी, जेव्हा परस्परांनी एकमेकांच्या अहममध्ये दुसऱ्याला जागा करून घ्यावी लागते, तेव्हा ही जागा करून घ्यायला जमत नाही, तेव्हा खटके उडतात, भांडणे सुरू होतात. अहंकारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत किंवा वातावरणात गेली तरी ते तिथे समायोजन करून घेऊ शकत नाही. कसलंच वातावरण तिला मानवत नाही. जिथं जाईल तिथं वादावादी, खटके उडतात व ती व्यक्ती एकटी पडते. अहंकारामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही. अहंकारी व्यक्तीचे व्यक्तिमत्व खुजे, खुरटे राहते. त्याचे विचार, वागणे, बोलणे, कृती सगळेच खुजे असते. अहंकारी माणूस यश मिळवू शकत नाही. यशाच्या वाटेवरील अहंकार हा सर्वात मोठा अडसर आहे. अहंकारामुळे परस्पर सुसंवाद व सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. अहंकाराच्या ताठ्यामुळे व्यक्तिमत्वातील लवचिकता संपुष्टात येते आणि ताठर व्यक्तिमत्व काही साध्य करू शकत नाही. अहंकारी मनुष्य कुणालाच आवडत नाही, तो सर्वांना नकोसा वाटतो. अहंकारी माणूस जिथे जाईल तिथे आपल्या अहमगंडाने पछाडलेला असल्यामुळे दुःख निर्माण करीत असतो. अहंकारामुळे त्याला स्वतःलाही सुखाचा, आनंदाचा खराखुरा अनुभव घेता येत नाही. त्याचा अहम सुखावला तरच त्याला सुख होते, अन्यथा तो इतरांचा द्वेष, तिरस्कार करीत राहून नेहमी कुढत जळत राहतो. मी काय आहे? प्रत्येक माणसाच्या ठायी असणारी मीपणाची जाणीव म्हणजे अहम होय. पण ही जाणीव शुद्ध स्वरूपात जर असेल तर ती दुःखकारक ठरत नाही. शुद्ध मीपणाची जाणीव ही सुखद असते. पण त्या मीमध्ये इतर गोष्टी शिरल्या की ती जाणीव गढूळ बनते. ही गढूळता दुःखाला कारणीभूत होते. हा मी कोण आहे व काय आहे त्याचे स्वरूप थोडे तपासू. आपण व्यवहारात ज्याला मी मी असे म्हणत असतो, त्याला अनुभवांतर्गत मी असे म्हणतात. हा अनुभवांतर्गत मी म्हणजे अनेक इच्छांचा एक जुडगा असतो. माणसाकडे वासना आणि इच्छा असतात. त्या इच्छा अगदी सुट्ट्या सुट्ट्या असत नाहीत. त्यांचे एक संघटन झालेले असते. उदाहरणार्थ, मला मोठा बंगला बांधण्याची इच्छा असते. या इच्छेची पूर्ती करण्यासाठी इतर अनेक इच्छांची पूर्ती करावी लागते. बंगल्याच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी मला पैसे मिळवण्याची इच्छा होते. पैसे मिळवण्याच्या इच्छेच्या पूर्तीसाठी काम करण्याची, एखादी योजना आखण्याची इच्छा होते. त्याच्या पूर्तीसाठी इतर अनेक छोट्या मोठ्या इच्छांची पूर्तता करावी लागते. या सर्व इच्छांचे संघटन म्हणजे माझी बंगला घेण्याची इच्छा होईल. पण केवळ बंगला घेण्याचीच इच्छा असते असे नव्हे, तर अशा हजारो इच्छा असतात. आपलं भलं होऊन शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं
अशी काही जणांची इच्छा असते. आपल्या मुलानं डॉक्टर व्हावं, मुलीला इंजिनियर किंवा अधिकारी, त्यातल्या त्यात जास्त लाच मिळते अशा ठिकाणी असलेला नवरा मिळावा, शेजारच्या ठमीला काळा कुळकुळीत नवरा मिळावा, ती रमी सारखं नाक फुगवून बोलते, तिला पाचव्यांदा पण मुलगीच व्हावी, संसद भवनावर बॉम्ब पडावा, पाकिस्तानचं नामोनिशान नष्ट व्हावं, अमेरिकेची दादागिरी संपावी, हिंदूंची सत्ता यावी, देवळांची चलती व्हावी, भरमसाठ पैसा मिळावा. तर काही जणांना वाटत असते या जगात समता यावी, शोषण थांबावे, देश समृद्ध व्हावा, समाज सुखी व्हावा, वेळच्या वेळी पाऊस पडावा, एखाद्या वर्षी नाही पडला तर पाण्याचे व्यवस्थित नियोजन करावे, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती समाधान मिळावं, सर्वांचं जीवन आनंदानं न्हावून निघावं, सर्वत्र समृद्धीनं भरून व्हावं, सर्वांना चांगलं जीवन जगता यावं. हजारो इच्छा असतात. इच्छांची ही प्रक्रिया सातत्यानं चालू असते. कधी कधी दोन इच्छांमध्ये विरोध येतो. चांगला सिनेमा लागलेला असतो, तो पाहण्याची इच्छा असते, पण परीक्षा जवळ आल्याने अभ्यास करण्याची ही इच्छा असते. अशा वेळी तडजोड केली जाते व इच्छेला प्राधान्यक्रम देऊन एक पूर्ण केली जाते व दुसरी दडपली जाते. इच्छा इतक्या उठतात आणि इतक्या दडपल्या जातात की त्यांचा हिशोब ठेवणे अशक्य आहे. उपमास द्यायची झाली तर समुद्राच्या काठी जाऊन वाळूवर उभे राहून ओंझळभर वाळू हातात घ्यायची. त्या ओंझळीत जेवढे वाळूचे कण असतात तेवढ्या इच्छांची पूर्ती झाली असेल तर अवतीभवती जी वाळू असते त्या वाळूचे जितके कण असतात तितक्या इच्छा दडपलेल्या असतात. अनेक इच्छांचे एक संघटन किंवा संघटनांचे आणखी एक संघटन, अशी प्रक्रिया नेहमी चालू असते. ही संपूर्ण रचना म्हणजे मी होय. जर या इच्छांचे संघटन एकमेकांना पूरक अशा रीतीने रचता आले तर त्याचे व्यक्तिमत्व सुसंघटित असते. त्यालाच इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी असे म्हणता येते. इच्छा, वासना, आकांक्षा, भावना, जाणीवेच्या पृष्ठभागावर उमटणारे विचारांचे तरंग, जीवनात आलेले अनुभव, स्मृतींचा साठा, अनुवंश, परिस्थिती, यातून घडलेला स्वभाव, लागलेल्या सवयी, त्याच्या श्रद्धा, निर्माण झालेली समज, आतमध्ये असलेल्या मान्यता, वेगवेगळ्या गोष्टी, व्यक्ती, वस्तू, घटनेंविषयी असलेल्या कल्पना, आणखी बरेच काही, या सर्व गोष्टींचं गाठोड, अधिक योग्य शब्द म्हणजे बोचकं, म्हणजेच माणसाचा मी होय. मीचे विश्लेषण. हा मी वेगवेगळ्या अंतर्गत गोष्टींच्या मिलाफातून निर्माण झालेला असतो. वस्तुतः मी म्हणून अशी काही वस्तू नसते. अनुभवांतर्गत मी हा केवळ एक आभास आहे. त्याला मुळी अस्तित्वच नसते. जसे पेटलेली अगरबत्ती घेऊन फिरवली तर विस्तवाचं एक गोल वर्तुळ दिसतं. ते वर्तुळ काही खरं नसतं. त्या वर्तुळाला अस्तित्वच नसतं. ते वर्तुळ म्हणजे एक आभास असतो. छताला लटकवलेला पंखा जर वेगात सुरू केला तर त्याची पाती सुट्टी सुट्टी दिसत नाहीत. एकच गोल आकार दिसतो. त्या पंख्याचा गोल आकार जितका खोटा तितकाच हा मी सुद्धा खोटा असतो. एक माणूस युनिव्हर्सिटी पाहायला गेला. तिथं गेल्यानंतर त्याला ऑफिस दाखवलं, लेक्चर कॉम्प्लेक्स दाखवलं, लायब्ररी दाखवली, प्रयोगशाळा दाखवली. सर्व काही पाहून झालं. शेवटी त्या माणसाने प्रश्न विचारला, मी ऑफिसेस, व्याख्यान हॉल, सभागृहे, ग्रंथालय इत्यादी सर्व काही पाहिले, पण युनिव्हर्सिटी कुठं आहे? मला युनिव्हर्सिटी कुठंच दिसली नाही. जसा युनिव्हर्सिटी पाहायला एक माणूस गेला होता तसा मी पाहायला एक माणूस आत गेला होता. त्याला आतमध्ये इच्छा, वासना, अनुभव, स्मृती, संवेदनाचे घटन, कल्पना, मान्यता, विचार इत्यादी सर्व काही दिसली, पण मी काही दिसला नाही. युनिव्हर्सिटीच्या बाबतीत जसे तेथील सर्व गोष्टींना मिळून युनिव्हर्सिटी म्हणतात, तशा आतील अनेक गोष्टींना एकत्रित मिळून मी म्हणता येईल. मी हा एक शब्द आहे. तो एक आभास आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. कांदा घ्या, त्याचे प्रत्येक टरफल सुट्टे सुट्टे करीत जा. शेवटपर्यंत त्याची टरफले निघतात. प्रत्येक टरफल सुट्टे केले
तर शेवटी काय शिल्लक राहते? मीचेही नेमके तसेच आहे. मीचे विश्लेषण केल्यानंतर मीच नष्ट होतो, कारण तो कधी अस्तित्वातच नव्हता. अनुभवांतर्गत मीला खरेखुरे अस्तित्व नसले तरी त्याचा आभासच अगदी खऱ्यासारखा वाटतो. त्याचे कारण त्याला कार्यकारी होण्यासाठी त्याचे काही आधारभूत घटक कारणीभूत असतात. जसे वर्तुळ निर्मितीसाठी पेटती अगरबत्ती आधारभूत घटक असते, तसेच मीच्या बाबतीत आहे. अनुभवांतर्गत मीला आधारभूत असलेला घटक म्हणजे अनुभवातीत ट्रान्संडेंटल इगो जो असतो तो आहे. आपण त्याचा विचार पुढे करणार आहोत. मुळात अस्तित्व नसलेला, खोटा असलेला भासमान मी निरनिराळ्या कल्पना, श्रद्धा, विचार, इच्छा, वासनांच्या राज्यात रममान होतो व आपले कार्य सुरू करतो. हे करीत असताना जेव्हा तो ताठर बनतो, मीच काय तो खरा असे समजू लागतो, तेव्हा अहंकार सुरू होतो. अनुभवांतर्गत मीचे ताठर रूप म्हणजेच अहंकार. मीची 2 रूपे. मीची 2 रूपे आहेत. भासमान असलेला अनुभवांतर्गत मी, एम्पिरिकली सेल्फ, मी सुखी, मी दुःखी, मी अधिकारी, मी अमक्या जातीचा, धर्माचा, मी हळवा, मी चिंतातूर, मी शहाणा, अशा रीतीने ज्या मीचा अनुभव येतो तो मी होय. तर दुसरा मी म्हणजे अनुभवातीत मी, ट्रान्सेंडेंटल इगो. अनुभवांतर्गत मी अनुभवाच्या प्रवाहाबरोबर वाहत असतो. जो प्रवाहाबरोबर वाहतो त्याला प्रवाहाचे भान होत नाही, तर जो स्थिर आहे त्यालाच प्रवाहाचे भान होते. म्हणून प्रवाहाच्या पलीकडे असणारा जो मी केवळ साक्षी रूपाने असतो तो अनुभवातीत मी होय. जेव्हा कोणत्याही गोष्टीचे मला ज्ञान होते, उदाहरणार्थ समोर सुंदर गुलाबाचे फूल आहे, तेव्हा त्या फुलाच्या ज्ञानाबरोबर माझेही भान मला होत असते. म्हणजे मीचे सुद्धा ज्ञान मला होत असते, माझेच भान मला होत असते. तेव्हा ते भान येणारा मी, ज्याचे भान होते त्या मीपेक्षा वेगळा असतो. ज्याचा अनुभव येतो त्याला ज्ञानविषय म्हणतात. त्या ज्ञानविषयाचे भान ज्याला होते तो मी असतो. अनुभवांतर्गत मीला इतर बाह्य ज्ञान विषयाचे ज्ञान होत असते. हा मी तर अनेक गोष्टींचं गाठोड आहे आपण पाहिलं. या अनुभवांतर्गत मीचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा अनुभवांतर्गत मी हा सुद्धा ज्ञानविषय बनलेला असतो व त्याचा अनुभव घेणारा मी हा अनुभवातीत मी असतो. थोडक्यात माझेच मला जेव्हा ज्ञान होते तेव्हा पहिला मी हा अनुभवांतर्गत असतो, तर दुसरा मी हा अनुभवातीत असतो. अहंकाराचे स्वरूप. अनुभवांतर्गत जो मी आहे तो मी जेव्हा ताठर बनतो, लवचिकता हरवून बसतो, स्वतः भासमान असून स्वतःलाच खरे मानू लागतो, तेव्हा अहंकार सुरू होतो. अहंकारी माणसाची काही लक्षणे सांगता येतील. अहंकार म्हणजे मी व माझे समजणे. अहंकारी व्यक्ती लवचिकता घालवून बसते व ताठर बनते. तिला समायोजनही करता येत नाही व तडजोडही नाही. तो स्वतःलाच नेहमी श्रेष्ठ समजत असतो. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ व वरच्या दर्जाचा आहे. इतरांहून स्वतःला काही वेगळेच समजत असतो. त्यामुळे इतरांपासून अलग पडतो. त्याच्यात तुसडेपणा, अलगपणा असतो. इतरांना आपल्याहून हीन लेखण्याची प्रवृत्ती असते. स्वतःचे कवच अधिक टणक करीत राहतो. सर्व वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ आहे असे जेव्हा एखादा ब्राह्मण म्हणत असतो तेव्हा तो ब्राह्मण्यग्रस्त असलेल्या अहंकाराची शिकार झालेला असतो. तो सर्वदा स्वतःलाच महत्त्व देत असतो. त्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट तो स्वतःच असतो. इतरांचा तो फारसा विचार करीत नाही. इतरांची मने, भावना समजून घेणे त्याला फारसे जमत नाही. जिथे जाईल तिथे स्वतःलाच अधोरेखित करून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. नेहमी स्वतःवरच फोकस पाडून घेण्याचा प्रयत्न करतो. तो इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वतःचेच जास्त सांगत असतो आणि सांगतानाही स्वतःविषयीच अधिक सांगत असतो. अशा माणसांकडे सांगण्यासारखं फारसं काही नसतंच, म्हणून ते स्वतःविषयीच सांगत राहतात. तो बऱ्याचदा माझेच खरे समजत असतो. दुसऱ्यांची मते, विचार ऐकून घेण्याची त्याच्याकडे क्षमता फार कमी असते. मी म्हणतो
तेच आणि तेवढेच खरे अशी त्याची धारणा असते. तो म्हणतो तेच विश्वातील अंतिम सत्य अशी कल्पना झाल्यामुळे इतरांची मते म्हणजे मूर्खपणाची कमाल असे त्याला वाटत असते. खरे काय ते मीच बोलतो व मी बोलतो तेच खरे अशी त्याची भावना असते. असे लोक स्वतःला नेहमी अग्रस्थान घेण्याचा प्रयत्न करतात. हे कुणी केलं? मीच. हे माझ्याशिवाय कुणाला जमणारच नाही. स्वतःला अग्रस्थान घेण्यापेक्षा स्वतःहून इतरांना हीन समजण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. प्रत्येक गोष्टीत सर्वांनी मलाच अग्रस्थानी ठेवावी अशी त्यांची मागणी असते. तसे नाही केले तर त्यांचा अहंकार दुखावतो. मी म्हणजे सर्वस्व असे ते मानत असतात. स्वतःशिवाय इतर गोष्टींना ते महत्त्वही देत नाहीत व मूल्यही देत नाहीत. अहंकारी लोक दांभिक असतात. दांभिक म्हणजे आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे होय. ते प्रत्येक वेळी वेगवेगळा मुखवटा धारण करून वावरत असतात. ते स्वतःविषयी आत्यंतिक अभिमानी असतात, गर्विष्ठ असतात. अहंकार म्हणजे स्वतःच्या श्रेष्ठपणाची भावना आणि इतरांविषयी हीनपणाची भावना. मानवी स्वभावाचे अहंकार हे एक टोक असते, तर दुसरे टोक असते निर्लज्जपणा, स्पष्ट वक्तेपणा व उद्धटपणा. माणसाने स्पष्ट वक्तेपणाने वागले तरी चालेल, पण उद्धटपणा चालत नाही. दोन्हीमध्ये फरक आहे. स्पष्ट वक्ता एखाद्या गोष्टीची कल्पना स्पष्टपणे काहीही न लपवता करून देईल, मात्र ते सांगत असताना दुसऱ्याचा आदर राखील. उद्धटपणात दुसऱ्यांविषयीचा अनादर असतो, तुच्छता असते, हीनपणाची भावना असते. उद्धट माणूस अहंकारी असतो. अहंकार व स्वार्थ. अहंकार व स्वार्थ यांचा संबंध एकेरी आहे. म्हणजे अहंकारी व्यक्ती स्वार्थी असतेच, पण स्वार्थी व्यक्ती अहंकारी असतेच असे नाही. स्वार्थी व्यक्ती स्वार्थ साधण्यासाठी का होईना पण नम्र राहते, गोड बोलून काम करवून घेते, बऱ्याच वेळा पडती भूमिका व नरमाईचे धोरण स्वीकारते. अतिस्वार्थी व्यक्ती निर्लज्जही होऊ शकते, पण तिला अहंकारी होता येत नाही. अहंकारी व्यक्ती मात्र सदैव स्वतःचाच विचार करीत असल्यामुळे ती स्वार्थीच असते. निरहंकाराचाही अहंकार होऊ शकतो. अहमचे स्वरूप अतिशय सूक्ष्म आहे. मीचा शोध घ्यायला जाणारे बरेचसे तिकडेच जातात, परत येतच नाहीत. अहंकार घालवायला जाणारेच बऱ्याचदा सर्वाधिक अहंकारी होऊन बसतात. मला कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही, मी अगदी निरहंकारी आहे असे म्हणणे हाच सर्वात मोठा व कधी न जाणारा अहंकार आहे. माणसाला अहंकार नसल्याचाही अहंकार होऊ शकतो. तप करणारे तपाचा अहंकार बाळगतात, साधना करणारे साधनेचा अहंकार बाळगतात. खरे तर त्यांचा प्रयत्न असतो अहंकार घालून शुद्ध स्वरूपाचे ज्ञान करून घेणे. पण ही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली मंडळीच सर्वाधिक अहंकारी होऊन बसतात. थोडीशी टिचकी बसताच त्यांचा अहंकार नागासारखा फणा काढून उसळून अंगावर येतो. अहंकाराचे शब्द विंचवासारखे दंश करीत समोरच्या माणसाच्या अंतःकरणात विष सोडित असतात. त्यापासून त्याला किती वेदना होतील याची फिकीर नसते व समजून घेण्याची इच्छा नसते व कुवतही नसते. अहमचा पसारा. संबंध विश्वाचा पसारा अहमने धारण केलेला आहे. अपस्तंभ ब्रह्मपर्यंत जे विश्व पसरले आहे ते समग्र विश्व या अहमचीच निर्मिती आहे. वेदांत तत्वज्ञानामध्ये विश्वाची निर्मिती सांगताना निर्गुण निराकार एकमेवा अद्वितीय जाणीवेला प्रथम अहमचे स्फुरण झाले आणि एकोअहम बहुश्याम म्हणजे एकालाच अनेक व्हावेसे वाटले, यातूनच विश्व निर्माण झाले असं सांगितले. सांख्य व वेदांत तत्वज्ञानात निर्मितीचे तत्व म्हणून गुणागुणेषु वर्तन्ते म्हणजे गुणापासून गुणाची निर्मिती होते असे सांगितलेले आहे. प्रथमतः अहम होता, अहमपासून महत किंवा बुद्धी तत्व निर्माण होते व त्यापासून पुढे दिक, आकाश, वायू, अग्नी, पाणी व पृथ्वी, त्यापासून पुढे वनस्पती व शेवटी मनुष्य असा हा विकासक्रम झालेला आहे असे त्यामध्ये दिलेला आहे. हा सगळा पसारा अहममधून निर्माण झालेला असून अहमनेच धारण केलेला आहे. अहमचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. शिवाय त्याचे विशेष असे की त्याला कधी आपण नष्ट व्हावे असे कधीच वाटत नाही. आपण असावे, नेहमीच असावे असे त्याला वाटत असते.
मी नाही किंवा नसावी अशी कल्पना करणेही त्याला शक्य नसते. कारण मी नाही म्हणणाराही मीच असतो. जिथं म्हणून जाणीवेचा अंश आहे, जिथं चैतन्याचे थोडे का असेना स्फुरण आहे, तिथं हा मीचा किंवा अहमबोध असतोच. वनस्पती प्राण्यांपासून जो कोणी सजीव आहे त्याच्या ठिकाणी किमान काही गोष्टी असतात त्या अशा: 1. अहमबोध. 2. सोचे सातत्य टिकवण्यासाठी लैंगिक भावना, इमोशन ऑफ सेक्स. 3. सुखदुःखाची भावना, इमोशन ऑफ प्लेजर अँड पेन. 4. जगण्याची इच्छा, लिव्हिंग डिझायर. 5. अस्तित्व नष्ट होईल, अहम संपू नये म्हणून भीतीची भावना, इमोशन ऑफ फिअर. आणि 6. आहार. अगदी सूक्ष्म जीवजंतू, वनस्पती, पशु, पक्षी आणि मानव या सर्वांमध्ये किमान या 6 गोष्टी समान असतातच. मानवामध्ये असणारा विचार करणारा मेंदू याची फार उशिराची निर्मिती आहे. मेंदूचा फारच थोडा भाग विचारात गुंतलेला असतो. मात्र भावना या प्रथमच्या गोष्टी आहेत. भावना विचारांपेक्षा अधिक जुन्या व जास्त ताकदवर आहेत. या भावनांची निर्मितीच मुळी अहमपासून होते व भावनेतून विचाराची निर्मिती होते असे मानसशास्त्र मानते. विचार ही सर्वात शेवटची क्रिया आहे. अहमपासून भावना निर्माण होत असतात व विचारांपेक्षा त्याच जास्त प्रबळ असतात, जास्त ताकदवान असतात. विचार हा डोळस असतो पण पांगळा असतो. त्याला स्वतःला पुढे जाता येत नाही. विचाराला भावना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे नेत असतात. म्हणून भावनायुक्त विचारच सक्रिय किंवा क्रियावान विचार असतो. विचाराला पुढे नेण्याची, पुढे ढकलण्याची क्रिया भावनेकडून होत असते व भावना या सर्वस्वी अहमवर अवलंबून असतात. अहम हा सुखदुःखावर अवलंबून भावनांची निर्मिती करीत असतो. ज्या गोष्टींनी अहम सुखावला जातो त्यास अनुकूल अशा भावना निर्माण होतात. ज्ञानदृष्टी फक्त विचारांकडे आहे. अहमला बाकी काही कळत नाही. इतर काहीही होवो त्याला सुख मिळाले पाहिजे. तो पुढील परिणामांची चिंता करीत नाही. पुढील परिणाम पाहणे हे काम विचारांच्या अखत्यारीत येते. अहमला त्याच्याशी देणे घेणे नसते. संपूर्ण शरीर, भावना, कल्पना व विचार इत्यादीतून येणाऱ्या संवेदना अहमला अनुभवाव्या लागतात. जी संवेदना अहमला सुखावून जाते ती त्याला हवीहवीशी वाटते व जी संवेदना दुःखकारक वाटते, क्लेशदायी वाटते, ती नकोशी वाटते. सुखदुःख म्हणजे तरी काय? जी वेदना अनुकूल म्हणजे हवीशी वाटते त्या संवेदनेचा अनुभव म्हणजे सुख, आणि जी वेदना दुःखदायक वाटते त्या वेदनेचा अनुभव म्हणजे दुःख. सुखदुःख या दोन्हीही वेदनाच असतात. पण दुःखाला नुसती वेदना म्हणतात. अहमला सुख हवेशी असते तर दुःख नकोशी वाटते. ज्या संवेदनेतून सुखाची निर्मिती होते ती वेदना ज्याने निर्माण होईल अशा भावनांची निर्मिती अहम करण्याचा प्रयत्न करीत असतो. तो दुसरा विचार करीत नाही, कारण पुढचे परिणाम हे त्याच्या लेखी नसतातच. तो भाग विचाराचा असतो. जिलेबी गोड लागते, जीभ चांगली वेदना देते, तो खातच राहतो. पोटाचं पोतं झालं तरी अहमला ते कळत नाही. पुढच्या अनिष्ट परिणामांचा विचार करून अहमच्या संवेदनेला थोपवण्याचे कार्य विचार करीत असतो. जो माणूस अहमला ठेच पोचवतो, दुसऱ्याच्या अहमला दुखावतो, तो माणूस आवडत नाही. त्याच्याविषयी द्वेष, मत्सराची भावना निर्माण होते व त्याच्या अहिताचा विचार केला जातो. अशी ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादीच्या बाबतीतही अशीच घडते. म्हणून इतर सर्व गोष्टी नंतर येतात. त्या सर्व गोष्टींचं मूळ असते अहममध्ये. सर्व विश्वाचा पसारा निर्माण करून, त्याला धारण करून भावभावनांची निर्मिती करणे व भावनेतून विचार करणे असा हा खेळ अहम खेळत असतो. तो इतर सर्व गोष्टीच्या मुळाशी, सर्वांच्या पाठीमागे असा असल्यामुळे तो फार सूक्ष्म आहे. अहम ही मूळ चैतन्याची छाया आहे. पाठीमागं आपण पाहिलं की मी हा मुळात नसतोच, तर तो एक आभास असतो. हा मीचा आभास आहे. हा आभास खरा कशाने वाटतो? आभास हा कशाचा तरी असतो. हा मीचा आभास आहे, मूळ चैतन्याचा. मूळ चैतन्यामुळे हाही चेतन वाटतो. ग्रीक तत्वचिंतक प्लेटोने त्याला शॅडो म्हणजे सावलीची उपमा दिली आहे.
जिवंत माणसांची जी सावली असते ती त्या माणसाप्रमाणेच हालचाल करते, क्रिया करते. तसे मूळच्या चैतन्यामुळे तो मी सुद्धा चेतन वाटतो व त्या चैतन्याच्या आश्रयाने स्वतःच वेगवेगळ्या कल्पना निर्माण करतो, भावभावना निर्माण करतो व खेळ खेळत राहतो. एका उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे. एका झाडावर दोन पक्षी असतात. एक झाडाच्या शेंड्यावर तटस्थपणे व साक्षीत्वाने पाहत बसलेला असतो, तर दुसरा आज या फांदीवर तर थोड्या वेळाने दुसऱ्या फांदीवर असा उड्या मारित असतो. त्या वृक्षावर अनेक गोड कडू फळे आलेली असतात. त्यातील एक फळ खातो त्याला ते गोड लागते, त्याला सुख होते. दुसरे फळ खातो ते त्याला कडू लागते, त्याला दुःख होते. अशा प्रकारे तो फळे चाखत राहतो. त्या वृक्षावरील अशी गोड कडू फळे चाखत चाखत तो फांद्या बदलीत राहतो. एक एक फांदी ओलांडीत तो वरच्या फांदीवर जात असतो. नंतर जेव्हा सर्वात शेवटी शेंड्यावर जातो तेव्हा त्याला कळून येते की पूर्वीपासून वर बसलेला जो पक्षी होता तो मी होतो व फांद्यावरील गोड कडू फळे चाखणारा जो होता ती तर माझीच पडछाया होती. या गोष्टीचे तात्पर्य असे, हा संसार वृक्ष आहे. जीव या फांदीवरून त्या फांदीवर फिरत असतो, म्हणजे तो विभिन्न जन्म घेत असतो. फांदीवरून फिरताना गोड कडू फळे खात असतो. याचा अर्थ सुखदुःखाचा अनुभव घेत असतो. हा सुखदुःखाचा अनुभव घेणारा जो मी आहे तो खऱ्या चैतन्याची पडछाया आहे. अनुभवांतर्गत मी म्हणजे जीव. अनुभवांतर्गत मी व अनुभवातीत मी अशी मीची दोन रूपे आपण पाहिली. त्यातील अनुभवांतर्गत मी एम्पिरिकल युगो म्हणजे व्यवहारात ज्याला आपण जीव म्हणतो ते होय. जीवाला सुख होते, जीवाला दुःख होते, जीव हुरळून जातो तर कधी कासावीस होतो. जीवाला ज्याने जीवपण येते, जिवंतपणा ज्याने येतो तो चैतन्यमय आत्मा होय. फक्त आत्मतत्वच काय ते चैतन्यमय आहे. जीव हा विकारी आहे, आत्मा निर्विकारी आहे. जीव सुखी होतो, दुःखी होतो, व्याकुळ होतो, आनंदी होतो. सुखदुःख हे विकार आहेत. हे विकार आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत, तर तो केवळ साक्षी आहे. मीच्या मान्यता. मान्यता म्हणजे काल्पनिक बंध, तो फक्त कल्पनेने निर्माण केलेला असतो. मान्यता म्हणजे एक समज की जो बरोबर नसतो. मान्यता म्हणजे चुकीचा विश्वास, अंधश्रद्धा. मान्यता म्हणजे मिसटेक, चुकीच्या गोष्टी स्वीकारणे. मान्यता म्हणजे मिस ॲप्रिहेन्शन, चुकीच्या संकल्पना तयार करून ठेवणे. आपण अनेक गोष्टी खऱ्या म्हणून चालतो, त्या खऱ्या नसतात, पण इतर लोकही त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हे पाहून आपणही त्या खऱ्या मानू लागतो, त्याला मान्यता म्हणतात. मीने अशा अनेक मान्यता तयार करून ठेवल्या आहेत. प्रत्येक मी या मान्यतांमध्ये जगत राहतो. त्याने अनेक गोष्टींविषयी व स्वतःविषयीही अनेक कल्पना निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्या त्या कल्पनेमध्ये रममान होऊन मी जगत राहतो. मान्यता हा काल्पनिक बंध आहे. तो बंध आहे काल्पनिक, पण मी बांधला जातो मात्र खरोखर. साखळदंड आहे काल्पनिक, पण माणूस बांधला जातो खरोखर. हा मी अशी हजारो बंधनं निर्माण करतो व त्यात स्वतःला अडकून घेऊन बसतो. गाढव